ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। अनिल जयसिंघानीचं काँग्रेस कनेक्शन आता उघडकीला आलेलं आहे। काँग्रेसकडून त्यानं 2 वेळेला निवडणूक लढवल्याचं देखील समोर येत आहे। अनिल जयसिंघानी याची काँग्रेस नेता अशी ओळख आहे। उल्हासनगर महानगरपालिकेची त्यानं 3 वेळेला निवडणूक देखील लढवलेली आहे। या आताची महत्त्वाची मोठी घडामोड आपण सध्या पाहतो आहोत। ब्रेकिंग न्यूज आताची अनिल जयसिंघानी याचं काँग्रेस कनेक्शन आता उघडकीला आलेलं आहे। उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक 3 वेळेला त्यानं लढवलेली आहे। काँग्रेसचा नेता अशी अनिल जयसिंघानी याची ओळख आहे। अनिल जयसिंघानीचं राजकीय कनेक्शन आता समोर आलेलं आहे। अनिक्षा ही अनिल जयसिंघानी याची मुलगी आहे आणि अमृता फडणवीस यांना लाच दिल्याप्रकरणी आणि धमकावल्याप्रकरणी अनिक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, अनिल जयसिंघानीचं राजकीय कनेक्शन देखील आता उघडकीला आलंय, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? अजिंक्य, खरंय की अनिल जयसिंघानी या प्रकरणात ज्यांचं नाव आलं होतं त्यांचे राजकीय कनेक्शन समोर आलेले आहेत। उल्हासनगर जेव्हा पालिका होती त्या ठिकाणी त्यावेळेस 1995 ला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेस त्यांचा पराभव झाला होता। त्यानंतर लगेचच युती शासनाचं सरकार आलं राज्यामध्ये आणि त्यांनी ही पालिका बरखास्त करून महापालिकेची घोषणा केली आणि त्याच्यानंतर 1997 साली उल्हासनगर महापालिकेत पुन्हा एकदा ते काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली। त्याच्यात देखील त्यांचा पराभव झाला। मात्र 2002 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी जी महापालिका निवडणूक होती ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवली आणि त्यामध्ये त्यांचा विजय झाला होता। ही सगळी राजकीय पार्श्वभूमी पाहता याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची त्यांची राजकीय पार्श्वभूमी असल्याचं समोर आलंय। त्याच्यामुळे राजकीय याला कनेक्शन आहे आता हे सिद्ध झालेलं आहे। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे विधानसभेत जी माहिती दिली राजकीय कनेक्शनची, त्याच्यामुळे तंतोतंत हे धागेदोरे कुठेतरी जुळताना आपल्याला पाहायला मिळतात। अजिंक्य, बर गणेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची आणखीन एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी बघूया। तब्बल 9 महिन्यानंतर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची सुनावणी आता पूर्ण झालेली आहे। सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवलाय। एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सुप्रीम कोर्टातली सुनावणी गेल्या 9 महिन्यांपासून कोर्टात सुरू होती। गेल्या 9 दिवसांपासून लागोपाठ सुनावणी घेण्यात आलेली होती। आता सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवलाय। एकनाथ शिंदेंची बंडखोरी आणि सध्याचं सरकार हे असंवैधानिक असल्याचं उद्धव ठाकरे गटानं कोर्टात म्हटलंय। तर राज्यपालांनी फ्लोर टेस्ट घेण्यास सांगून बरोबर केल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं गेलंय। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा निकाल केव्हा लागणार, काय हा निकाल असेल याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय। ठाकरे गटाकडून रिजॉइंडर दिवसभर चाललं। आज त्यात कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि कामत यांनी आर्ग्युमेंट केली ठाकरे गटाकडून। आज सुनावणी संपलेली आहे। दोन्ही बाजूंना युक्तिवाद झाल्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी संपली। आता ह्या ऑर्डरची म्हणजे जजमेंटची वाट बघणं महत्वाचं आहे, कारण की ऑर्डर आता रिझर्व्ह झालेली आहे, ती कधी पण येऊ शकते। मान्य सर्वोच्च न्यायालय त्यावर निर्णय घेईल। पुन्हा घड्याळाचे काटे कशा तऱ्हेनं हे करता येतील हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, घटनात्मक प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयासमोर आहे आणि मला वाटतं ही सगळी आर्ग्युमेंट्स ऐकल्यानंतर नक्कीच त्याबद्दल सर्वोच्च न्यायालय न्याय करेल आणि भारताची लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ही सक्षम, सुदृढ आणि सशक्त राहील। सरकार घालवणं, सरकार बसवणं, त्यामध्ये राज्यपालांनी घेतलेली वठवलेली भूमिका ही कशा तऱ्हेनं राज्यपालांच्या भूमिकेवरून मुख्यत्वे कशा रीतीनं पुढच्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि वेळोवेळी त्या सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेत आणून दिल्या गेल्या होत्या। परंतु त्यावेळेला या गोष्टीकडे किंवा किंबहुना ज्या गोष्टींकडे लक्ष देऊन जर त्याच वेळेला काही स्टेप्स घेतल्या असता तर नक्कीच पुढचं सगळं हे होणं टाळलं गेलं असतं। पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी, किसान सभेचं शिष्टमंडळ विधान भवनात दाखल झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला सुरुवात देखील झाली आहे।
या चर्चेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का हा प्रमुख प्रश्न आहे। मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला सुरुवात झालेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, बैठकीविषयीची नेमकी काय अपडेट? मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ काही वेळापूर्वीच विधानभवनात दाखल झालेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी, त्याचबरोबर कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह दादा भुसे, अतुल सावे हे मंत्री देखील या बैठकीला उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणात इतर आमदार जे आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित आहेत। शिष्टमंडळाच्या काय नेमक्या मागण्या विविध त्या सर्वप्रथम ऐकून घेतल्या जात आहेत आणि त्यांच्या मागण्यांवरती एक मागण्यांवरती सविस्तर चर्चा देखील केली जात आहे। या सर्व चर्चेनंतर नेमका तोडगा काय निघतोय याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरती 100% तोडगा निघतोय का आणि शेतकऱ्यांचा जो लॉंग मार्च नाशिक पासून सुरू केलेला जो आज शहापूर आणि कल्याण रोड पर्यंत आलेला आहे तो किती आज थांबेल का, काय निर्णय यातून काही निर्णय होईल का हे आता पाहावं लागेल। बरं उदय, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। सातारा जिल्ह्यातल्या वाई, खंडाळा, सातारा तसंच महाबळेश्वर आणि खटाव तालुक्याला सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलंय आणि यामुळे या भागातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। गहू, ज्वारी आणि ऊसासह महाबळेश्वर भागातल्या स्ट्रॉबेरीचंही मोठं नुकसान झालंय। पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला, त्यामध्ये माझ्या गावाचं नुकसान झालेलं आहे। जवळजवळ 40,000चं नुकसान झालंय। तर सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी पंचनामे करून आम्हाला मदत करावी, एवढी विनंती करतो। काल जो पाऊस झाला त्यामध्ये अतोनात ज्वारीचे नुकसान झाले आहे। त्याच्यामुळे शासनाने तात्काळ आम्हाला नुकसान भरपाई द्यावी। कुठल्या कुठल्या पिकांचं नुकसान? ज्वारी, गहू, परत स्ट्रॉबेरी, ऊस अशा पिकांचं नुकसान कालच्या पावसानं झालेलं आहे। इथे कालच्या पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे आणि इथं गहूसारखं पीक हातातोंडाला आलेलं, काढायला आलेलं पिकांचं नुकसान झालेलं आहे। पडलेले आहेत सगळे, गाराचा पाऊस झालेला आहे। आता पिकांचं म्हणलं तर ज्वारींचं बी नुकसान झालेलं आहे। जास्त करून जास्त प्रमाणात गव्हांचं नुकसान झालेलं आहे। पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाला आता सुरुवात झालेली आहे। शहरात सगळीकडे ढगाळ वातावरण दिसतंय। शहरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। पुण्यातल्या विविध भागांमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळतेय। सगळीकडे सध्या ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये येत्या काही तासांमध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतो आहोत। सध्या पुण्यामधल्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे, काळोख पसरलेला आहे आणि जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। दुसरीकडे नांदेडच्या बारड गावात गारपिटीसह मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। वादळी वाऱ्यामुळे पोलीस चौकीवरील पत्रे देखील उडाले। बारडमध्ये पावसासोबत गारपीट देखील झाली असून यामुळे पोलीस चौकीवरचे पत्रे देखील उडून गेल्याचं पाहायला मिळत आहे। दृश्य आपण पाहतो तर जोरदार गारपीट या भागामध्ये झालेली आहे। सोसाट्याचा वारा वाहतोय, अवकाळी पाऊस देखील झालेला आहे आणि जोरदार आलेल्या वाऱ्यामुळे पोलीस चौकीवरील पत्रे देखील उडून गेल्याचं पाहायला मिळत आहे। जोरदार गारपीट झाल्याचं या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत। यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत, ती म्हणजे कोरोना काळात पॅरोलवर गेलेले 330 कैदी अजूनही फरार आहेत। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जेलमधील गर्दी कमी करावी या अनुषंगाने 2,500 कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलेलं होतं। त्यापैकी 350 कैदी अजूनही फरार आहेत। दरम्यान या प्रकरणी जेल प्रशासनाकडून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत। या संदर्भात आयजी अमिताभ गुप्ता यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। सर, आपण काय नवीन सुधारणा केले? खुले कारागारात जाण्यासाठी काही क्रायटेरिया असतात। ते क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर बरेच काही कैदी ट्रान्सफर झाले होते खुल्या कारागाराला। बरेच काही जे बंद कारागारामध्ये ते होते आणि फॅसिलिटी वाईज खुले कारागारामध्ये भरपूर फॅसिलिटी आहेत।
मग आपण एक धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की जिथे आता सध्या पाहिले तर बंद कारागृहामध्ये दुप्पट किंवा तिप्पटपर्यंत आहेत, तर आपण खुले जास्त आहेत, तर आपण खुले कारागृहाला 20% आणखी ते ॲडिशनल पाठवणार आहेत. त्याच्यामुळे कायद्याला पण सोयी पडणार आहेत, बंद कायद्याला सोयी पडणार आणि ते गर्दी कमी होणार आहेत आणि तिथे हँडल करण्याची कॅपॅसिटी आहे. आणि हे त्यांनी बरोबर हँडल केले की आणखी काय वाढवता येईल ते आपण नंतर विचार करू. पण पहिल्या टप्प्यामध्ये आपण 20% वाढवून कैदी पाठवणार आहेत आणि सगळे त्याच्याबद्दल समाधानी आहेत. आणखीन काय काय सुधारणा कायद्यांसाठी आपण बरेचसे काही आमूलाग्र निर्णय घेतलेले आहेत. जे काही एक ह्युमन राईट असतात ते ह्युमन राईट पाळण्याचे आपण प्रयत्न करतो. सुरुवात आपण ते बरेच ठिकाणी महाराष्ट्रातला ते थंडीमध्ये फार थंडी असल्यामुळे ते आपण कायद्याला गरम पाणी त्यांना देता येईल म्हणजे दैनंदिनीसाठी तसा आपण निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याशिवाय जे 50 वर्षाचे वरचे कैदी आहेत ते घरातून ते आपला स्वतःच्या गादी आणि उंशी येऊन शकतात. लायब्ररी आहे प्रत्येक कारागृहाला, ते आपण अपडेट करणार आहेत किताबाच्या आणि किंवा इतर गोष्टी असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत, ती म्हणजे पोलिसांसमोरच वाहतूक पोलीस वॉर्डनवर चाकून हल्ल्याचा प्रयत्न झालाय. ठाण्यातल्या मुंब्रा इथली घटना आहे. दुपारच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. कारवाई करायला गेलेल्या ट्रॅफिक पोलीस वॉर्डनवर चाकून हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. मुंब्र्यातल्या शिमला पार्क समोर ही घटना घडलेली आहे. शिवीगाळ करत चाकून हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. धक्कादायक म्हणजे पोलिसांसमोरच ट्रॅफिक पोलीस वॉर्डनवर चाकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेलाय. गुन्हा मात्र अद्यापपर्यंत कुणीही दाखल केलेला नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करणं टाळल्याचं समोर येत आहे. गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव शहराजवळच्या श्रीरामपूर गावात 3 दिवसीय जंगी शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. या जंगी शंकरपटाला तुफान गर्दी उसळली आहे. लाखोंच्या संख्येनं प्रेक्षक या ठिकाणी आलेत. महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेशमधून सुद्धा बैल जोडीसह शेतकऱ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. या शंकरपटात विक्रमी 400हून अधिक बैलजोड्या सहभागी झाल्यात. तर 2 बैलांच्या शर्यतीच्या विरोधात एकच बैल धावल्याचं दृश्य देखील या शंकरपटात पाहायला मिळालंय. संपूर्ण क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी सातत्याने आम्ही काम करतो. या गोरेगावला मागील अनेक वर्षापासून शंकरपटाचं आयोजन होत नव्हतं. मग कोरोनानंतर ते थांबलेलं होतं. म्हणून आम्ही सर्व गोरेगावच्या लोकांच्या सहकार्यानं जंगी शंकरपटाचं आयोजन 13, 14 आणि 15 या 3 तारखेला केलेलं आहे. 398 ते 400च्या वर दर्शकाची संख्या प्रत्येक दिवशी 5 लाखाच्या वर. छत्तीसगडातले जोडे आलेले आहेत. मध्य प्रदेशचे अनेक जोडे इथं आलेले आहेत. म्हणजे या 3 राज्याचा इथं सहभाग आहे.